ही आपली पेटी होती जी आपण घराचकडे बनवलेलो स्वतःच. तेलाचं डब्बो असा ते कट करून मग आम्ही ती पेटी अशा प्रकारे नंतर कापूया. हे बघा, हे अशा प्रकारे टेप मारून बनवलेलो आधारची आधारचं बघतो. सो आता आईकडे देऊया आणि अनबॉक्स करूया. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मंडळी, आजचा थंबनेल टायटल तुम्ही दोन्ही बघितलात. तर आज आपण पेटी अनबॉक्स करतलो, म्हणजे पेटी ओपन करतलो. आपण चतुर्थीच्या टाईमला बऱ्याच जणांना माहिती असतं दान पेटी ठेवलेलो. तर म्हटलं जे कोण स्वइच्छेने आतमध्ये मदत करते ती मदत आपण लास्ट टाईम आरोस दांडेली इकडे कर्णामधील मुलांची शाळा तिकडे गेलेलो. तर म्हटलं आपल्याकडनं जी काही थोडीफार मदत होईल आणि पुण्याचं काम पण होईल तर ती नेऊन तिकडे जमा करायची. छोटी मोठी अमाऊंट काय पण असून दे, आपल्याला माहीत नाही किती पैसे जमा झालेत. आणि आपल्याकडनं पण मी जसा की बोललेले लास्ट टाईम, मी पण मदत आतमध्ये माझ्याकडनं इन्व्हॉल्व करतो. मी बॉक्समध्ये तर टाकूक नाही अमाऊंट, पण मी काउंट झाल्यानंतर माझ्याकडची अमाऊंट असा ती हे करतले आणि नंतर बघूया किती अमाऊंट जमा होता आणि आपण तिकडे नेऊन जमा करूया. सो जाऊया वरच्या घराकडे आणि पहिली तर ती दानपेटी असं ती ओपन करूया आणि किती पैसे जमा झाले तर आपण बघूया. सो लेट्स गो. चला. आईवरती असा मी ब्लॉग स्टार्ट करूच्यासाठी इकडे येलेले आणि व्हॉइस ओव्हर पण होतो रीलचो, तो कंप्लीट केलं आहे. त्याच्यानंतर आता ब्लॉग आपलं स्टार्ट झालेलं. तर जाऊया, चला. मंडळी, वरच्या घराकडे तर मी येईल आणि ही आपली पेटी होती जी आपण घराचकडे बनवलेलो स्वतःच. तेलाचं डब्बो असा ते कट करून मग आम्ही ती पेटी अशा प्रकारे नंतर कापूया. हे बघा, हे अशा प्रकारे टेप मारून बनवलेलो आधारची आधारचं बघतो. सो आता आईकडे देऊया आणि अनबॉक्स करूया आणि किती रक्कम, किती पण असं नाही, छोटी मोठी काय पण असं नाही. कारण आम्ही कोणाक पहिली गोष्ट तर फोर्स करू नाही की टाका टाका पैसे म्हणून. तर आम्ही बिडवत जे सांगलं तीच लोकांना माहिती होती. आम्ही पप्पांचा फोन होता सध्या. मंडळी, पप्पांचा जागरण चालू आहे. कारण नेत्रावतीची भाडी असली काही विषयच नाही. 4 वाजताच उठाक जाता, कारण ट्रेन कधी टायमार असतात कधी लेट असतात. चलले आता पण भाड्याकच जातो झोपा. सकाळी 4 वाजता उठले. पेटी आपण कट करून घेऊया. हाडे सोडा उघडूया. ह्या जॉईंट राहतो, उघडूक सोपी पडतली. हां, कशी पण उघड. खरं तर गणपती आमचा 7 दिवसांनी गेलो, पण पेटी उघडूचीच रवलेली, कारण आपण पण गणपती कोणाकोणाकडे बघू जाय होतो. पैसे असत ज्यांच्या लक्षात येईल त्यांच्याने टाकल्याने असं झालं. आम्ही कोणा सांगाक नाही बाबा टाका म्हणा, पण बघूया. असंच बऱ्यापैकी बुधू दिसतात. असेच म्हणून आतमध्येच ठेवलं नाही, काहीतरी अडकत नव्हतं. बाहेर काढे. हातात तसे ओके. छोटासा म्हटला प्रयोग करून बघूया. छोटासा का होईना, पुण्याचा थोडासा काम होईल. कसं असतं, ह्या गोष्टीची अजून लोकांच्या मनात तितकी ह्या नाही. कारण जर प्रत्येकाच्या मनात आणलं नसतं ना, म्हणजे आपण बघा मंदिरात गेलो का इझिली दानपेटी दिसते, आपण पैसे टाकतो. किंवा आता थोडक्यात सांगायचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी कसं होतं, अन्नदान करतात, काय करतात. तर आता एकदा चालू झालं ना, लोकांना माहिती पडला काय देतात. म्हणजे आपण आता बघू शकताय कुठच्या कुठच्या मठात वगैरे गेलो किंवा मोठ्या धार्मिक स्थळांवरती तर बरेच जण असे आपल्या नावावरती प्रसाद सुद्धा देतात. तर असं पण या ठिकाणी पण जाऊन आपण करू शकतो की आजचं जेवण आपल्याकडनं. हा उपक्रम राबवण्याचा उद्देश काय होतो, तर एक आम्ही बारकीशी सुरुवात करतो, तर जेणेकरून अजून असे जर कोण दानशूर असतील ना, तर त्यांच्यानी पण असं उपक्रम राबवायचं. किंवा अशी कॉलेजची मुलं असतात तर त्यांच्यानी एकत्र येऊन असं काहीतरी करून, म्हणजे एखाद्या अनाथ आश्रमात किंवा ही आता आश्रमशाळा लहान मुलांची अशा शाळेत मदत देऊची. त्यासाठी आम्ही सुरुवात अन्नदान त्याच ठिकाणी करायचं, त्याचं खरोखरच गरज आहे. हा, नाही तर बरेच लोकांचं कसं असतं, आपण प्रत्येक वेळा असं बघतो खूप मंदिराने मोठमोठे देणगे दिलेले असतात अन्नदानासाठी किंवा वस्तू दिलेले असतात. तर
ह्या मुलांसाठी पण काहीतरी पुढे येऊन करा म्हणजे जे कोण असे करणार आहे ज्यांची इच्छा आहे त्यांच्याने. म्हणजे कोणाक आम्ही व्हिडिओ बनवतो मला फोर्स नाही असो की कोर्स करा. नाही हा, पण आणि आम्ही आमच्या घराकडे करूचा उद्देश एकच की ही छोटी मोठी काय पण रक्कम असानी जी आम्ही कोणाक असं जसं की बोलले मी फोर्सफुली कोणाक सांगू नये पैसे टाका म्हणून. तर ज्यांका वाटलं मनापासून त्यांनी टाकले असं प्रत्येक ज्यांच्या घराकडे लक्षात झाला. येईल त्यांच्याने जर टाकले. आमच्याकडे समजा 1000 जमा झाले की 2000 जमा झाले असे प्रत्येक घरात पाया पडा कोण ना कोण पाहुणे येतात प्रत्येकाने अशी थोडी 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 जमा झाली तर कितीतरी रक्कम अशी होऊ शकते. टेप लागली. पप्पा चालले भाड्याक. $1,500 20 25 1525 1525 आणि मी आई ऑलरेडी बोललेले की मी माझ्याकडनं वैयक्तिक स्वतः म्हणून मी 3000 रुपये आतमध्ये ॲड करतले म्हणून अगोदरच ठरलेलं होतं. फक्त एवढंच की पेटीत टाकूक नाही. तर आपण काय करूया थोड्या वेळानंतर त्यांना कॉल करूया आणि जर ऑनलाईन घेत असतील तर सगळी जमावून मी माझ्याकडनंच मग पाठवेन. कारण आरोस दांडेली बघू गेलं तर सावंतवाडीमध्ये लांब असा तर तिकडे जाण्यापेक्षा जे ट्रस्ट चालवतात सध्या ज्यांचा कॉन्टॅक्ट असा तिकडे आम्ही गेल्यानंतर ज्यांका भेटलो ज्यांचा नंबर आहे माझ्याकडे त्यांना कॉन्टॅक्ट करूया आणि डायरेक्ट ऑनलाईन झालं तर ऑनलाईन ट्रान्सफर करूया. ते काय म्हणतात बघूया. जर बोलले भेटान देऊ तर मग तसं करूया. तिकडे जाऊया. टोटल आपल्याकडनं 4525. म्हणजे अशी थोडी थोडी करत जर ना आपण काहीतरी करू केलं तर त्यांच्यासाठी बरंच काहीतरी होऊ शकतं. इथं ठेवून जाय ना डब्यात ठेवूया. डब्यात ठेवून दे. आज एकदाची ओपन केलं. गडबडीत रवान गेलेला. फायनली मंडळी आपला त्या सरांशी बोलणं झालेलं असा आणि आपण ऑनलाईन त्यांना पैसे ट्रान्सफर केलेले असो. सो आपण थोडक्यात साईडला स्क्रीनशॉट बघू शकताय. अमाऊंट आपल्याकडनं तिकडे पोच झालेली असा. कारण बऱ्याच जणांचं असं होऊ पण शकतं की अमाऊंट नक्की पोच झाली आहे काय नाही तर आपण कळा होया. सो आशिष सुभेदार म्हणून सर असत तिकडे असतात ट्रस्टच्या एकदम जवळ आणि नेहमी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे असतात. ट्रस्टच्या कामासाठी खूप मदत वगैरे करतात. सो त्यांकाच आपण अमाऊंट सेंड केलो आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे झाला आपला. आत्ता जस्ट बोलणं अमाऊंट पण पोच झालेली असा. सो ज्यांनी स्वइच्छेने मदत केली आणि त्यांचेसुद्धा मनापासून आभार. आणि नेक्स्ट चतुर्थीक नक्कीच आम्ही केलो. तुमच्याकडनं पण असं काय होत असतात तर नक्की हे करून सांगा. आणि खरं तर मी गेलेलं आहे नेक्स्ट जनरेशन फाउंडेशन यांच्यासोबत. सो त्यांच्यामुळे माका कळला आणि अजून पण असे बरेच प्लेस असं ज्यांका व्हिजिट करूचा असा. आता फायनान्शियली मी पण एवढं स्टेबल नाही की लगेच झटपट अशी मदत करेन पण जसं असं माझ्यान होईत मी माका आवडत असा. मनापासून माका करूची आवड म्हणण्यापेक्षा मनापासून असं करूची इच्छा असा. सो पुढे करूचं नक्की प्रयत्न करीन. असं जाहिरातीसाठी असा नाही पण मनापासून वाटतं. फक्त व्हिडिओ दाखवतो एकच उद्देश असा की आपणाक बघून अजून पण कोणतरी मोटिवेट होतील आणि इन्फ्लुएन्स होतील आणि करूचा प्रयत्न करतील जेणेकरून अमाऊंट तिकडे पोच होईल. सो थँक्यू व्हेरी मच ज्यांनी मदत केली आणि त्यांना.